हो, हा जो सुंदर केक आहे ना, मी ओरिओच्या फक्त 2 बिस्किटांच्या पुड्यापासून बनवलेला आहे. संपूर्ण डिटेल रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्यासाठी काय केलं, 2 ओरिओचे 10-10 रुपयाचे जे बिस्किटचे पुडे असतात ते आणले. ते बिस्किटं सर्व एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि बिस्किटामधील जी क्रीम असते ना, ही सुरीच्या साहाय्याने वेगळी करायची आहे. बिस्किटं वेगळी करायची आहे आणि क्रीम एका ठिकाणी वेगवेगळं काढून ठेवून द्यायची आहेत. आता ही जी सुट्टी केलेली बिस्किटं आहेत ना, ही तोडून घ्यायची. ही सर्व बिस्किटं आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला आता ही ट्रान्सफर करायची आहेत. तर ही सर्व बिस्किटं बघा आता मी मिक्सरमध्ये तोडून टाकत आहे आणि हे जे सर्व बिस्किटं आहेत हे आपल्याला मिक्सरमध्ये छान फाईन अशी पावडर त्याची करून घ्यायची आहे. आता ही पावडर एका वाडग्यामध्ये काढून घ्यायची आणि थोडं करून दूध आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ह्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडंच दूध टाका सुरुवातीला आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारे ठेवायची आहे. ते छानपैकी आपल्याला ढवळून घ्यायचं आहे एकाच दिशेने. 1 चमचा इथे आपलं खाण्याचं जे रिफाइंड ऑइल असतं ते टाकलेलं आहे. कुठलंही फ्लेवरचं ऑइल वापरायचं नाही, आपण जे घरगुती ऑइल वापरतो जेवणासाठी तेच वापरायचं आहे. इथे अर्धा चमचा फक्त बेकिंग पावडर इथे टाकलेली आहे. त्यावरती ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं दूध मी टाकून घेत आहे आणि छानपैकी आपल्याला हे एका दिशेने स्मूथ बॅटर असं करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. आता बघा हे जे बॅटर आहे हे असं चमच्याच्या साहाय्याने टाकून बघायचं. मस्त रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर आपलं आलं पाहिजे. हे आता बॅटर आपल्याला बेक करायला ठेवायचं. त्यासाठी घरातला कुठलाही एखादा छोटासा टोप घ्या, त्याला ऑइलने ग्रीस करा आणि हे सर्व बॅटर त्याच्यामध्ये ओतून द्या. आता हे जे बॅटर आहे हे छानपैकी सर्व बॅटर त्यामध्ये टाकल्यावरती टॅप करायचं 2दा-3दा आणि गॅसवरती मी प्रीहीट व्हायला आधीच कढई ठेवून दिली होती. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आणि हा जो टोप आहे ज्याच्यामध्ये आपण केकचं बॅटर टाकलेलं आहे तो बॅटरचा टोप आपल्याला त्या कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. पहिल्यांदा 5 मिनिटं हाय फ्लेमवरती आपल्याला हा केक ठेवायचा आहे आणि बाकीचे 15 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे. 20 मिनिटात केक रेडी होतो. साईडला आता हे काही डेअरी मिल्कचे मी 6-7 तुकडे घेतले होते. हे डबल बॉइलिंगच्या मेथडने आपल्याला आता ह्याचा चॉकलेटचा सॉस बनवून घ्यायचा आहे. बघा पहिल्यांदा असे चॉकलेट थोडंसं मेल्ट झाल्यावरती आपण केकचं जे क्रीम काढून ठेवलं होतं ते पण ह्याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी खाली गरमच आहे त्याच्यावरती हा टोप ठेवलेला आहे. गॅसवरती आता हा टोप नाही आहे. थोडंसं दूध टाकून बघा तुम्ही छान असं ढवळलात तर हे स्मूथ असा चॉकलेट सॉस आपला हा रेडी होतो. चॉकलेट सॉस हा आपल्याला केकवरती नंतर डेकोरेशनसाठी टाकायचा आहे. 20 मिनिटं झालेली आहेत साधारण. हा आपला केक पण आता छान रेडी झालेला आहे. एक सुरी मी टाकून बघते, अशी क्लीन निघाली तर समजायचं आपला केक हा छानपैकी बेक झालेला आहे. तर बघू शकताय तुम्ही साईडच्या कडाही सुटलेल्या आहेत. आपला केक मस्तपैकी आता हा बेक झालेला आहे. हा पहिल्यांदा पंख्याखाली एक 10-15 मिनिटं थंड होऊ द्या, मगच डिमोल्ड करा. साईडच्या कडा मी सुरीच्या साह्याने आता हा थंड झालेला 10-15 मिनिटांनंतर केक मी आता डिमोल्ड करून घेत आहे. एक प्लेट घ्यायची, त्याच्यावरती हा टोप असा पालता टाकायचा, टॅप करायचा. 2-4 वेळेस टॅप केल्यानंतर बघा छानपैकी आपला केक मस्त शिजलेला आहे. तो आता छान केक आपला रेडी झालेला आहे. आता आपण ह्याला डेकोरेट करून घेऊया. बघा थोडंसं दूध मी इथे घेतलेलं आहे आणि जो आपण चॉकलेट सॉस बनवून घेतला होता ना तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हे दूध मी या केकवरती टाकत आहे कारण की केक छान मॉइश्चराइज ह्यानी होतो, मस्तपैकी सॉफ्ट आपला केक राहतो. थोडंसं ओलसर आपल्याला करून घ्यायचं आहे. पाण्याचा ब्रश मी थोडंसं साईडने याच्यावरती लावून घेत आहे म्हणजे केक आपला छानपैकी सॉफ्ट राहतो बराच वेळ. आता हा जो केक आहे ह्याच्यावरती आपण जो आता चॉकलेट सॉस बनवून घेतलेला आहे तो काय करायचा आहे, परत एकदा ढवळून घ्यायचा, स्मूथ करायचा आणि त्या केकवरती संपूर्ण असा टाकून घ्यायचा आहे. बघा आता हा जो चॉकलेट सॉस आहे आपण फक्त डेअरी मिल्क आणि जे चॉकलेटचं क्रीम आपण काढून ठेवलं होतं त्याच्यापासून आपण बनवलेलं आहे. एक्स्ट्रा काही त्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे. दूध थोडंसं टाकलेलं आहे थोडं पातळ होण्यासाठी. बघा चॉकलेट सॉस मस्तपैकी आपल्याला केकवरती असा टाकून घेतलेला आहे. आता जे तुमच्या डेकोरेशनचं साहित्य असेल, माझ्याकडे हे काही स्प्रिंकल्स होते त्यांनी मी हा केक आता डेकोरेट करणार आहे. तुम्ही जेम्स वगैरे पण मार्केटमधून आणू शकता, त्यांनीही तुम्ही डेकोरेट करू शकता किंवा तुमच्याकडे कुठले कलरफुल चॉकलेट्स असतील त्यांनीही हा डेकोरेशन तुम्ही केक करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल, असंच खाल्ला तरी चालेल. हे डेकोरेशन फक्त छान दिसण्यासाठी मी करत आहे. आता बघा साईडने हे असे कलरफुल स्प्रिंकल्स मी टाकून घेतलेले आहे.
हे कडा मस्तपैकी कलरफुल आपल्या झालेल्या आहेत। आता मधल्या साईडनी मी आता चॉकलेटचे काही स्प्रिंकल्स माझ्याकडे होते, तर त्याची लाईन मी एक आता आतल्या साईडनी फिरवून घेत आहे। तर हे चॉकलेटचे स्प्रिंकल्स मी टाकलेले आहेत आणि वेफर बिस्किट माझ्याकडे काही होते, तर ते मी आता वरती टॉपमध्ये टॉपिंगसाठी आता लावणार आहेत। तर हे 2 वेफर बिस्किट आता मी हे टॉपला लावत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता। असा केक तुम्ही बनवून बघा, चवीला तर एकदम उत्तम लागतोच। तुम्ही बाहेरून तर तुम्ही हा केक आणायचं विसरून जाल आणि घरच्या घरी असं बनवाल तर फक्त 30 ते 40 रुपयामध्ये हा केक आपला रेडी होतो बघा। छानपैकी आता भारी केक झालेला आहे आपला। असाच तुम्ही घरी बनवा केक। कसा झाला आहे तो मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।